एक शेतकऱ्याने शेततळ खोदलं होतं. शेततळ तुम्हाला माहिती आहे शेततळ कसलं असतं? आपल्याकडे आहेत ना शेततळे. किती जास्त शेततळ? 10 गुंठे नाही तर 20 गुंठे. 10 गुंठ्याचं नाही तर 20 गुंठ्याचं शेततळ असतं. पण ती शेतकरी होता का लय श्रीमंत होता. किंवा मला 1 एकरचं शेततळ खोदायचं. 1 एकरचं शेततळ खोदलं ना मला, आणि त्यात त्याने पाणी सोडलं. तुम्हाला वाटत असेल ती पाणी बागाला वगैरे देण्याकरता असेल, तसं काहीच नव्हतं महाराज. याला फक्त मजा करायची होती. ह्याने त्यात पाणी सोडलं आणि जवळपास 100 मगरी त्या तळ्यात आणून सोडले. किती? बरं चला, किती मगरी? 100 मगरी त्या तळ्यात. आणि त्या तळ्याच्या बाजूला असा बोर्ड लिहिला, जो कोणी या बाजूला तळ्यात उडी मारून पलीकडच्या बाजूला निघल त्याला 10 लाख रुपये देण्यात येतील. समजा एखाद्या मगरीच्या तावडीत ते जर सापड आणि एखाद्या मगरी जर त्याला खाल्लं तर त्याच्या घरच्याला 15 लाख रुपये देण्यात येतील. काय महाराज, बघता बघता ज्याला सोयाबीन कमी झाली का, ज्याला कापूस कमी भावाने गेलाय का, ज्याला ऊस कमी झालाय ते सगळे तिथं उडी मारायला सगळे जमा झाले. 100-150 माणसं तिथं महाराज. आणि तिथं सगळे उभे राहिले. पण त्यातल्या जणांकडे लयच कर्ज होतं. ते मला हो दे, पण आता काय व्हायचं? ते उडी टाकायची म्हणजे टाकायची. इकडे बघा असा काठावर येऊन उभा राहिला. टाकू का उडी, टाकू का, शेव टाकू का उडी म्हणायचं आणि मगरवर उडी मारायची. 10 फूट माग सारखायचं. पण त्यातला एक जण लयच खंबीर होता. हो दे, पण आता काय व्हायचे? ते उडी टाकायची म्हणजे टाकायचीच. ते असं काठावर आला आणि नेमकं त्याला मागून कुणीतरी धक्का दिला. माझ्याकडे काय बघता, पडलं ना मधी. काय महाराज, कसं तरी इकडून तिकडून तिकडून इकडून. ते पुन्हा पावणार चांगलं होतं, पट्टीच पावणार होतं. ते कसं तरी करीत इकडून तिकडून तिकडून इकडून कसं तरी करीत ते पलीकडच्या काठाला निघाला. आणि ते भाटशेरपूरच होत. गावातल्या तरुण पोराला कळलं आपल्या गावातल्याने किती जिंकलेत? 10 लाख रुपये. 10 लाख जिंकले म्हणल्या सगळे पोरं एकत्र आले. डीजे वाल्याला फोन केला, डीजे वाला येतो म्हणला. डीजे वाला आला. सगळे नाचायला लागले. ह्याला खांद्यावर घेतलं नाचायला लागले. सगळे खुश होते, सगळे आनंदात होते. पण याचा चेहरा कसा होता तुम्हाला माहिती का? आणि निवड कस तरी तोंड करून उभं होती. लोक म्हणले 10 लाख रुपये जिंकले त्याने, असलं कोण करतंय गाडी? त्या डोक्यात फक्त एकच होत, मला धक्का कोणी दिला. त्याला बाकीचं काहीच घेणं नव्हतं. त्या डोक्यात एकच, मला धक्का कोणी दिला. त्याला असा आला महाराज. त्याला ज्याने उचलून घेतलं होतं का त्याला सांगितलं, उतरे खाली. त्याने खाली उतरे. बंद कर डीजे. डीजे बंद केला आणि मग याचा रट्टा चालू झाला. हे म्हणलं आता कोणी नाचणार नाही, आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा मला धक्का कोणी दिला होता? कशाचं महाराज, कोणच काय बोलणार ना, कोणच काय बोलणार. पण नेमकं त्याचा लहानपणीपासूनचा मित्र तिथं वाला. ते मला काय अडायला लागला सर? ते म्हणला मगरीने खाल्ला असं तर, मेला असं तर. ते म्हणला तू नावच सांग फक्त, धक्का कोणी दिलाय? त्याला मारणार म्हणजे मारणार, त्याचा जीव घेणार म्हणजे घेणार, तू सांगच फक्त मला. ते म्हणला नक्की मारणार? हो मारणार म्हणला, जीवच मारणार त्याचा. ते हळूच त्याच्या कानात म्हणला, अरे दुसरं कोण आहे म्हणला? तुझीच बायको होती. बायको म्हणले अर्धगार झालं महाराज. 5 मिनिटं विचार करून म्हणलं खरंच ती होती काय? अरे खरंच ती होती म्हण. त्याची बायको पुढेच उभं होती. ती बायको कडे गेलं, बायकोला म्हणलं तुला कळत नाही? मगरीने खाल्ला असं तर, मेलं असं तर तुझं कुंकू राहिलं असतं का? तुझं कुंकू पुसलं असतं ना, कळत नाही का तुला? ती म्हणली अहो गबासा, नाहीतरी तुम्ही 5 लाखाचा तोटा केलाय. 5 लाखाचा तोटा म्हणजे जिंकल्या किती भेटले? 10. पण मगरीने खाल्ल्या किती भेटणार होते? 15. 5 लाखाचा तोटाच झाला ना महाराज. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या काल्याच्या दिवशी परसाद घेऊन नक्की जायचं.